विकास। भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था रत्नागिरी कॅम्पस कौशल्य विकास केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी वाढतील यासाठी प्रयत्न करेन, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। पहिली ओळख झाली आणि त्याला असं वाटत होतं की आता मंत्र्याला खाऊ गिळू कारण मंत्री काम करत नाही, सरकार काम करत नाही। आम्ही सरकारमध्ये याच्या अगोदर 2.5 वर्ष लोक आपण किरीटबाई म्हटले होते तरी त्यांना न्याय मिळू शकला नाही आणि मग कदाचित त्यांच्या स्वतःचं सरकार आलं किरीटबाईंच्या खाली ओळख झाली। किरीटबाईंनी मला सांगितलं की जेम्स अँड ज्वेलरी असं सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये अख्ख्या राज्य चालवण्याची ताकद आहे, अख्ख्या राज्याची आर्थिक व्यवस्था चांगली करण्याची ताकद आहे आणि बिघडवण्याची देखील ताकद आहे। तर सगळ्या सहकार्यांची मी चर्चा केली नक्की आपण काय केलं पाहिजे। मला ते म्हणले की हे सगळं काय केलं पाहिजे हे ऐकण्यापेक्षा जर आम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करतो ते सेक्टर शिफ्ट लेवल जर बघितलं असतं अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वास आपल्या सगळ्या सेक्टरवर बसेल। म्हणून किरीटबाईंच्या नेतृत्वाखाली त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मी त्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कमध्ये गेलो आणि जेम्स अँड ज्वेलरी पार्कमध्ये गेल्यानंतर मला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की एखादा इंडस्ट्रियल सेक्टर थोडं मोठं असू शकतं, दर दिवशी लाखो करोडो रुपयाची कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उलाढाल होऊ शकते आणि एक दिवसाचा रजिस्ट्रेशन करणारा ब्रोकर देखील हजारो रुपये तुमच्याकडे आल्यानंतर मिळू शकतो। मला असं वाटतं की मला असं त्यावेळी वाटलं की राजकारण सोडून ह्याचाच व्यापारी झालेलं चांगलं, डोक्याला व्यापारी कारण राजकारणामध्ये एखादी गाडी घेतली तरी भ्रष्टाचार केला असं होतं, तुमच्या धंद्यादारांना किती गाड्या घेतल्या घेण्याचा व्यापारी काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एक कंट्रोल रूम दिला। तर एक दुसरा मी तुम्हाला याचा उल्लेख केला होता, तुम्ही जाऊन बघितलं की मला बघितलं तुम्हाला दोघांनाही सांगितलं होतं की आधुनिकता काय असते आणि आधुनिकतेच्या जोरावर कशा पद्धतीनं चोरी पकडली जाते ते देशात जर कुठं जाऊन बघायचं असेल तर त्यांच्या कंट्रोल रत्नागिरी येथे सुरू करण्यात आलेल्या जेम्स अँड ज्वेलरी सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या प्रशिक्षणासाठीची 50 ही संख्या 500 पर्यंत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले। स्वयंवर मंगल कार्यालय येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमास जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचे संचालक विपुल शाह, उपसंचालक किरीट भन्साळी, कार्यकारी संचालक सब्यासाजी रे, रत्नागिरी जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खेडेकर, चिपळूण सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजय भाऊ ओसवाल, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ हिम्मत सिंग का, देवाशीष विश्वास, उपव्यवस्थापक जितेंद्र घोलप, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणभर इत्यादी उपस्थित होते। रत्नागिरीमध्ये सुरू होणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कमध्ये राज्याची आर्थिक व्यवस्था चालवण्याची ताकद आहे। त्यांचे अत्याधुनिक कंट्रोल रूम पाहिल्यानंतर आधुनिकता काय असते हे समजून येते। विश्वासातला पहिल्या क्रमांकाचा उद्योग आहे। याचे प्रशिक्षण केंद्र रत्नागिरीमध्ये सुरू होत आहे। ही रोजगाराची नवी मोठी संधी आहे। 35,000 पासून 2.5 लाख रुपयांपर्यंत पगाराची नोकरी या क्षेत्रात प्रशिक्षणानंतर मिळू शकते। राज्यातला जेम्स ज्वेलरीचा उद्योग गुजरातला गेला नाही, हे किरीट भन्साळी यांनी सांगितले होते। प्रशिक्षणानंतर 50 जणांची बॅच मुंबईमध्ये नोकरीसाठी जाईल तेव्हा माझ्या आमदारकीचे मंत्रिपदाचे सार्थक झालं असं मी समजतो, असंही पालकमंत्री म्हणाले। त्यांना विनंती करते आणि त्या तासाचं फुटेज घेऊन त्याच्यावर कारवाई करते। हा यांचा सन्मान आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा देखील सन्मान आहे। महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल हा शासनामध्ये देखील झाला पाहिजे। सगळं जाऊन मी बघितलं, सगळं बघितल्यानंतर मला म्हणाले आता नवी मुंबईचे काही प्रश्न सोडवायचे, नवी मुंबईचे सगळे प्रश्न सोडून घेतले। त्याच्यानंतर मध्ये पूर्वीच्या आमच्या एका मित्रांना पत्रकार परिषद घेतली की आमचं सगळं जेम्स अँड ज्वेलरी सेंटर आहे ते गुजरातला गेलं, सुरतला गेलं, तर ते पुन्हा एकदा बघायला गेलं तर किरीटबाई म्हणाले काहीच गेलं नाही, सगळी बोंबाबोंब आहे आणि तुम्ही कसा पत्रकार परिषद घेताय, ही जबाबदारी आमची आहे। संतोषजी असं देखील झालं असावं लागतं। या व्यक्तीने मला असं सांगितलं पत्रकार परिषद तुम्ही घ्यायची नाही, पत्रकार परिषद शासनाने घ्यायची आवश्यकता नाही। जो माणूस तुमच्या शासनावर टीका करतोय त्याला उत्तर देण्याची जबाबदारी
तुमच्या सोबत आमच्या सगळ्यांची आहे, हे धाडस देखील रत्नागिरीकरांमध्ये आलं पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे. अनेक गोष्टी आपल्याकडे देखील घडत असतात, मोठ्या नाट्या सांगितल्या जात असतात, पण या नीट बहिणी मला तिथे बोलवणं माझ्या समवेत त्या सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद नुसती घेतली नाही, त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमच्या जेम्स अँड ज्वेलरीला बदनाम करण्याचा काही डाव राजकारण्याने आणलेला आहे. आम्ही या राज्यामध्ये जो उद्योग करतो हे महाराष्ट्रामध्ये करतो. आम्ही नवी मुंबईमध्ये जो जेम्स अँड ज्वेलरी पार्क करतोय हा विश्वातला एक नंबरचा आहे. आज विश्वातली लोक जेम्स अँड ज्वेलरी मध्ये महाराष्ट्रामध्ये येतील हे ठामपणाने सांगणारी ही सगळी मंडळी होती. आता म्हटलं यांचा पण कॉन्फिडन्स वाढलाय, माझा पण वाढलाय. आता म्हटलं एवढं सगळं झाल्यानंतर आता ट्रेनिंग सेंटर तुम्ही रत्नागिरीला देऊन द्या. एका मिनिटाचाही विलंब न करता यांच्या बॉडीने ठरवलं आणि पहिलं महाराष्ट्रातलं जेम्स अँड ज्वेलरीवर आधारित ट्रेनिंग सेंटर हे रत्नागिरीमध्ये. आणि याची ताकद काय, याची ताकद मला ते क्रीड बाईंनी विचारलं सुद्धा सांगितली. मला म्हणाले की साहेब किती पगार आवश्यक आहे. मला माहित नाही बाबा, मी इथं व्यापारी नाही. म्हणाले या नोकरीची सुरुवात 35,000 होते आणि ज्या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग घेऊन जाऊ त्या ट्रेनिंगचा एंड 2.5 लाख रुपयाचा. 2.5 लाख रुपयाची महिन्याची नोकरी या आपल्या ट्रेनिंग सेंटरवर आपल्या रत्नागिरीच्या मुलाला मिळू शकते. माझं कुतूहल अजून वाढलं. म्हटलं तुम्ही आम्ही ट्रेनिंग देणार, पण तुम्ही त्याला परत रत्नागिरी सोडणार, ते परत माझी बदनामी करणार की आम्हाला ट्रेनिंग दिलं पण नोकरी नाही. त्यांनी सांगितलं वर्षाला जेवढं प्रोडक्ट तयार होईल तेवढं आमच्याकडे घेण्याच्या जबाबदारीचा एमओयू देखील आम्ही तुमच्याबरोबर करू. आणि पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच जेवढ्या बॅच तयार होतील त्या सगळ्या नवी मुंबईच्या जेम्स अँड ज्वेलरी पार्क मध्ये नोकरी देण्याची हमी देखील त्या सगळ्यांना. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.